आजची कथा आहे 30 वर्षीय कविताची। ती एक विधवा स्त्री होती। नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर तिचं आयुष्य जणू काळोखात गेलं होतं। नवरा गेल्यानंतर तिने काही दिवस धीर धरला, पण हळूहळू तिचं एकटेपणाचं ओझं वाढतच गेलं। घरात कोणीही नव्हतं, तिला मुलंही नव्हती। दिवसाचा प्रत्येक क्षण तिच्या मनाला कुरतडत राहायचा। मोलमजुरी करून ती आपलं पोट भरायची। कविता सुंदर होती, नाजूक चेहऱ्यावर हलकं हास्य, पण डोळ्यांत सतत एक रिकामी पोकळी। गावात लोक तिच्या एकटेपणावर बोलायचे, पण कोणीही तिच्या जवळ जायचं धाडस करत नव्हतं। एक विधवा म्हणून तिच्या इच्छा, तिचं हसू हे सगळं जणू समाजाने तिला बंदी घातलेलं होतं। वरून जरी ती रागीट दिसत असली, पण आतून ती एक सामान्य स्त्री होती, जिचं मन प्रेमासाठी, स्पर्शासाठी, एका आधारासाठी तडफडत होतं। त्या गावातच अमोल नावाचा एक तरुण राहत होता। मोलमजुरी करून तो आपल्या परिवाराचं पोट भरायचा। साधा, सरळ, पण मनाने खूप चांगला होता तो। त्याच्या घरात त्याचे आई वडील, दारिद्र्य आणि रोजच्याच जगण्याची झुंज, बस इतकंच त्याचं आयुष्य होतं। कविताने त्याला पहिल्यांदाच शेजारच्यांच्या शेतात पाहिलं होतं। सूर्य मावळत असताना तो पिकाला पाणी भरत होता। घामानं ओलसर झालेला त्याचा चेहरा, मेहनतीची चमक, कविताचं लक्ष त्याच्याकडे आकर्षित झालं। तिला त्याच्या नजरेत काहीतरी वेगळं दिसलं, शांतता, प्रामाणिकपणा आणि एक अनोखं आकर्षण। आता रोज शेतातून जाता येता हळूहळू त्यांच्या नजरा एकमेकांना भेटायला लागल्या। शेतातून जाताना कविता थोडं अमोल जवळ थांबायची, अमोलकडे बघून थोडं हसायची, आणि अमोल सुद्धा लाजतच खाली बघायचा। काही दिवसांनी ती त्याच्याशी स्वतःहून बोलली, "अरे, एवढा दमतोस तरी किती वेळ थांबतो शेतात? घरी जायची ओढ नसते का?" त्यावर अमोल फक्त म्हणायचा, "काम नाही केलं तर भूक कशी भागणार कविताताई?" त्या ताई शब्दावर कविता मनातच हसली, कारण तिला आता त्याच्याकडून काहीतरी अधिक अपेक्षित होतं। काही महिन्यांनी त्यांच्या दोघांच्याही भेटी जास्त वाढल्या। शेताच्या कोपऱ्यात, कधी नदीकाठी, सावलीच्या झाडाखाली ते भेटू लागले। सुरुवातीला बोलणं, नंतर हळूहळू एकमेकांच्या जवळ येणं, दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले, आणि शेवटी त्यांच्या शरीराचं मिलन एकदा झालंच। कविताने बऱ्याच वर्षानंतर पुन्हा प्रेम अनुभवलं होतं। अमोल तिच्यासाठी तिचा संसार बनला होता, पण यावरच कविता थांबली नाही। तिला फक्त शेतातलेच काही क्षण नको होते, तिला पूर्णपणे प्रेमात जगायचं होतं। ती म्हणायची, "अमोल, मला इथे गावात राहायचं नाही। आपल्या नात्याला लोक काहीही अनैतिक नावं देत आहेत, कुणी काहीही बोलतं। आपण असे शेतात भेटतो, पण जर कुणी बघितलं तर एक विधवा म्हणून मला खूप ऐकवून घ्यावं लागेल। मला लॉजवर जायचं आहे, मला लॉजवर घेऊन जात जा। तिथं आपल्याला कोणीच बघणार नाही, न कोणी टोचणार नाही." पण अमोल गरीब होता। "कविता, माझ्याकडे पैसे नाहीत ग इतके। लॉजमध्ये जायचं म्हणजे खर्च आलाच." प्रियकराचे असे बोलणे ऐकून कविता नाक मुरडायची। "तू माझ्यावर खरंच प्रेम करतोस का रे? मला फक्त शेतातल्या चिखलात ठेवायचं आहे का तुला? कधीतरी मोठी स्वप्न पाहत जा." तिचे ही वाक्य अमोलच्या आत्मसन्मानावर घाव घालायची। तो तिला खूप समजवायचा, पण कविताचं मन अस्वस्थ होतं। तिला फक्त शारीरिक नाही, तर त्याचं पूर्ण प्रेम हवं होतं। तिच्या कल्पनेप्रमाणे अलिशान, लांब वेळचं, आपलं जग वाटेल असं प्रेम तिला त्याच्याकडून हवं होतं। काही दिवसांनी कविता रोजच त्याच विषयावर त्याच्यासोबत बोलू लागली, "मला शहरात जायचं आहे, इथे जवळ लॉज नसतात, आपण तिकडे जाऊ, काम करू, तिकडेच राहू, म्हणजे गावातील हे लोक आपल्याला नावं ठेवणार नाही। इथे आपण भेटलो, बोललो तर सगळेच आपल्याकडे विचित्र नजरेने बघतात, मला भीती वाटते." यावर अमोल म्हणाला, "कविता, माझं घर आहे इथे, आई वडील राहतात माझ्यासोबत, मला रोज काम करावं लागतं, तेव्हा 2 पैसे येतात." ती चिडायची, रागातच त्याच्याशी बोलणं थांबवायची। तो तिला खुश करण्यासाठी पुन्हा भेटायला जाई, तिच्यासोबत वेळ घालवत तिला शारीरिक सुख देत, पण तिचं तेवढ्यावरच समाधान होत नव्हतं, आणि म्हणूनच हळूहळू अमोलच्या मनात या सगळ्याच गोष्टींबद्दल कंटाळा आला। प्रेमापेक्षा आता त्याला तिचं मागणं जास्त वाटू लागलं। रोज लॉज,
रोज नवीन इच्छा. हे काय प्रेम आहे का? तो मनातच म्हणायचा. पण कविता थांबली नाही. ती हक्काने त्याच्याकडे हट्ट करायची, त्याच्याकडे प्रेम मागायची, सगळ्या इच्छा पूर्ण करून घ्यायची, शहरात जाऊन सोबत राहू म्हणायची. त्याही दिवशी ती हट्टानेच त्याला म्हणाली, शहरात राहायला नाही म्हणालास तर आता मी जगणार नाही असं एकटं. एकतर मला लॉजवर घेऊन जात जा, नाहीतर हे संबंध तरी आपण आता तोडून टाकू. म्हणजे विचित्र नजरेने लोक माझ्याकडे पाहायचे नाही. कविताच्या अशा बोलण्यामुळे अमोलने नाईलाजाने तिला लॉजवर घेऊन जाण्यासाठी त्या दिवशी होकार दिला. त्याने काही दिवसांनी मोलमजुरी करून पैसे साठवले आणि ठरवलं, कविताला एकदा लॉजवर नेतो आणि मग सगळं संपवतो तरी एकदाच. त्या दिवशी तो कविताला म्हणाला, चल मी नेतो तुला शहरात. कविताला खूप आनंद झाला. ती नवीन साडी नेसली, केस मोकळे सोडले आणि लहानसं बॅग घेतलं. त्या दोघांनीही गावाच्या बस स्टॉपवरून बस पकडली. संध्याकाळ झाली होती. ते शहराजवळच्या एका लहान लॉजमध्ये उतरले. रिसेप्शनवर अमोलनं बनावट नाव सांगितलं. आम्ही नवरा बायको आहोत सांगितलं. मोलमजुरीनं कमवलेले ते पैसे देऊन त्याला एक छोटीशी रूम तिथे मिळाली. कविता त्या रूममध्ये गेली. आरशासमोर ती उभी राहिली. तिच्या डोळ्यात आनंद खूप चमकत होता. अमोल, शेवटी आपण इथे एकत्र आलोच. अमोलने थोडं हसून मान हलवली, पण त्याच्या मनात मात्र काळोख होता. त्या रात्री त्यांनी तिथे संबंध ठेवले, एकमेकांच्या जवळ आले. पण नंतर कवितानं पुन्हा तेच बोलायला सुरुवात केली. अमोल, आपण असंच रोज यायचं का इथं? इथं शहरातच राहूया. मला गावातलं तसे आयुष्य नकोय. अमोलच्या डोक्यात आता राग उसळला. त्याचं मन फुटायला आलं. तो म्हणाला, कविता, मला हे सगळं रोज रोज शक्य नाही. ती म्हणाली, मग तू मला फसवलंस का? तुला फक्त माझं शरीर हवं म्हणून माझ्या मागे लागला होतास का? हे ऐकून अमोलचं भान हरपलं. आपण इतकं जीव लावलं, इतकं प्रेम केलं, पण कविता मनात येईल तसं बोलते आहे हे ऐकून तो संतापला आणि तिच्या साडीच्या पदरानेच तिचा गळा आवळू लागला. कविता तडफडत होती, हात झटकत होती, पण अमोलचं भान हरपलं होतं. आपण काय करतोय हे त्याला समजत नव्हतं. काही क्षणातच सगळं काही संपलं. कविता निश्चल पडली. तिचे डोळे अर्धवट उघडे. अमोल काही क्षण तिच्याकडे एकटक बघत राहिला. त्याच्या हातात तिचा जीव सुटला होता. हे मी काय केलं? तो मनाशीच पुटपुटला. पण भीतीनं तो तिथून लगेचच पळून निघून गेला. रात्री उशिराच तो गावाकडे परतला आणि काहीही घडलं नाही अशा थाटात गावात पुन्हा वागू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळीच लॉजचे कर्मचारी रूम साफ करायला गेला तेव्हा दार बंद होतं. त्यानं टकटक केली. काहीही आतून प्रतिसाद आला नव्हता. दरवाजा उघडून त्यानं पाहिलं आणि आत दृश्य भयंकर होतं. कविता जमिनीवर पडली होती. तिच्या गळ्याभोवती साडीचा पदर घट्ट आवळलेला होता. पोलिसांनी लगेचच कळवलं गेलं. तपास सुरू झाला. लॉज रजिस्टरमध्ये लिहिलेलं नाव, सिग्नेचर, बसचं CCTV फुटेज सगळं जोडून पोलीस अमोलपर्यंत शेवटी पोहोचले आणि अमोलला अटक झाली. पोलीस चौकशीत त्यानं सगळं काही कबूल केलं. ती मला रोज लॉजवर यायला भाग पाडायची. मी थकलो होतो. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. गरीब माणूस आहे मी म्हणून संपावलं एकदाचं. त्याचा आवाज बोलताना थरथरत होता. कविताच्या इच्छा आणि त्याच्या दारिद्र्याच्या संघर्षात त्यांचं प्रेम मरून गेलं होतं आणि वासनेनं कविताचा जीव गेला होता. अमोलला शिक्षा तर झाली, पण कविता मात्र कायमची गेली. मित्र आणि मैत्रिणींनो, शारीरिक इच्छा अपराध नसतात, पण त्या अंध हट्टात बदलल्या की प्रेमाला पापाचं स्वरूप येतं. कधी कधी माणसाचं शरीर तृप्त होतं, पण मन मात्र कायम अधुरं राहतं. कविता विधवा होती. तिच्या आयुष्यातून सगळं काही हिरावून गेलं होतं. ती फक्त थोडं प्रेम, थोडा स्पर्श आणि थोडं जिवंतपण शोधत होती. पण तिचं ते शोधणं इतकं भयंकर वळण घेईल हे तिलाही ठाऊक नव्हतं. शारीरिक इच्छा गुन्हा नाहीत. प्रत्येक माणसाला प्रेमाची, जवळीकतेची गरज असते. पण जेव्हा त्या इच्छांवर नियंत्रण राहत नाही
तेव्हा त्या प्रेमाचा चेहरा विकृत होतो आणि आपल्याच भावना आपल्याला संपवून टाकतात. कविताला हवं होतं प्रेम, पण तिचं मन समाधान शोधू शकत नव्हतं. आणि अमोलला हवं होतं थोडंसं सुख, पण त्याचं आयुष्य गरिबीनं व्यापलं होतं. या दोघांच्याही भावनांमधला संघर्ष अखेर गुन्ह्यात बदलला. ही कथा आपल्याला सांगते, शरीर तृप्त होऊ शकतं, पण मन तृप्त व्हायला समज, संयम आणि संवाद लागतो. प्रेम जर फक्त शरीरापुरतं मर्यादित राहिलं तर त्याचा शेवट नेहमीच अशाच अंधारात होतो. म्हणून शरीराच्या भुकेला मर्यादा असतात, पण मनाच्या भुकेला नाही. प्रेमात संयम ठेवा, भावना समजून घ्या आणि एकमेकांशी संवाद ठेवा, कारण एक चुकीचा निर्णय एका क्षणात आपलं आयुष्य संपवू शकतो. चला तर मग या स्टोरीला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत सतर्क रहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.